नमस्कार. आज आपण फक्त एका पिकाबद्दल नाही तर एका जबरदस्त आर्थिक संधीबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत. एक अशी संधी जी दरवर्षी उन्हाळ्यात येते, पण खूप कमी शेतकरी तिचा फायदा घेऊ शकतात. जरा विचार करा, कडक उन्हाळा, अक्षरशः तापलेली जमीन आणि पाण्याची कमतरता. अशा परिस्थितीत एक साधं रोजच्या वापरातलं पीक चक्क सोनं बनतं. आणि ते पीक म्हणजे आपली सर्वांची आवडती कोथिंबीर. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण याच्यामागचं विज्ञान आणि अर्थशास्त्र दोन्ही समजून घेणार आहोत. आपण हे रहस्य उलगडणार आहोत की जी कोथिंबीरीची जुडी हिवाळ्यात केवळ 5 रुपयांना विकली जाते, तीच जुडी उन्हाळ्यात 40 रुपयांपर्यंत कशी काय पोचते, आणि या संधीचं सोनं कसं करायचं. ही किंमत ऐकून आश्चर्य वाटत असेल, पण हे दरवर्षी घडणारं वास्तव आहे. जसा जसा सूर्याचा प्रकोप वाढतो, जमिनीतील तापमान वाढायला लागतं, तसतशी कोथिंबीरीची किंमत अक्षरशः आकाशाला भिडते. ही कोणतीही जादू नाहीये, हे आहे मागणी आणि पुरवठ्याचं अगदी सरळसोट गणित. उन्हाळ्यात कोथिंबीरीची मागणी तेवढीच राहते, किंबहुना वाढतच असते, पण पुरवठा मात्र जवळपास थांबतो. याच काळात बहुतांश शेतकऱ्यांसाठी कोथिंबीर लावणं हे खूप मोठं आव्हान ठरतं. त्यांची कोथिंबीर नीट उगवत नाही, उगवली तर पिवळी पडते, पानं करपतात आणि अनेकदा तर अख्ख्यांचं अख्खं पीक जळून जातं. मग असा प्रश्न पडतो की या परिस्थितीतही काही मोजके शेतकरी हे हिरवं सोनं कसं काय पिकवतात? त्यांच्याकडे अशी कोणती वेगळी पद्धत आहे? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. हाच तर लाख मोलाचा प्रश्न आहे, आणि याचं उत्तर केवळ हवामानात नाहीये, तर ते जमिनीच्या प्रकारात, पाण्याच्या व्यवस्थापनात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेती करण्याच्या वैज्ञानिक पद्धती दडलेलं आहे. उन्हाळ्यात कोथिंबीर पिकवणं ही केवळ पारंपरिक शेती नाही, तर हे एक विज्ञान आहे, एक अचूक रणनीती आहे. आज आपण याच रणनीतीचे 5 मुख्य स्तंभ एक एक करून समजून घेणार आहोत. हे 5 स्तंभ यशस्वी होण्यासाठी एक स्पष्ट दिशा देतील आणि इतरांपेक्षा 4 पावलं पुढे ठेवतील. चला तर मग थेट मूळ समस्येवर येऊया. मार्च महिना सुरू झाला की महाराष्ट्रातील तापमान फक्त वाढत नाही, तर ते अक्षरशः स्फोट घेतं. जो सूर्य हिवाळ्यात पिकांसाठी वरदान असतो, तोच सूर्य उन्हाळ्यात पिकांचा सर्वात मोठा शत्रू बनतो. जमिनीचं तापमान, हवेतील आर्द्रता, गरम वारे या सगळ्या गोष्टी पिकाच्या विरोधात काम करायला लागतात. याच काळात कोथिंबीरीसारखं नाजूक पीक वाचवणं आणि वाढवणं हे सर्वात मोठं आव्हान असतं. यालाच आपण मार्च संकट म्हणू शकतो, जिथे निसर्ग शेतकऱ्याची खरी परीक्षा घेतो. आता या स्लाइडकडे जरा बारकाईने पहा. इथे हिवाळा आणि उन्हाळ्यातील फरक अगदी स्पष्टपणे मांडला आहे. डावीकडे बघा, हिवाळ्यात जमीन थंड असते, वातावरण पोषक असतं, त्यामुळे कोथिंबीरीची वाढ मस्त हिरवीगार आणि जोमदार होते. पण उजवीकडे पहा, उन्हाळ्यात परिस्थिती पूर्णपणे बदलते. जमिनीच्या पृष्ठभागाचा तापमान 45°C किंवा त्याहूनही जास्त पोहोचतं. अशा तापलेल्या जमिनीत रोपाची मुळं काम करणं थांबवतात. परिणामी पानं पिवळी पडतात, वाढ पूर्णपणे खुंटते आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे अकाली फुलोरा, ज्याला शेतकरी दांडीला येणे असं म्हणतात. उष्णतेमुळे रोप स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करू लागतं आणि ते लवकर बीजधारणेकडे वळतं. एकदा का कोथिंबीरीला दांडी आली की तिची पानं लहान होतात, चवीला कडवट लागतात आणि तिची प्रत आणि बाजारातील किंमत दोन्ही संपलीच म्हणून समजा. हे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठं आर्थिक नुकसान आहे. म्हणून एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या, आज आपण फक्त कोथिंबीर कशी लावायची हे शिकत नाहीये, तर आपण उष्णतेच्या तणावाचे शास्त्रीय व्यवस्थापन कसं करायचं हे शिकत आहोत. उन्हाळ्यातील यशाचं खरं रहस्य हे पारंपरिक शेतीत नाही, तर वैज्ञानिक उष्णता व्यवस्थापनात आहे. आणि हे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला 5 मूलभूत स्तंभांवर अतिशय काळजीपूर्वक काम करावं लागेल. पहिला स्तंभ आहे योग्य वाणाची निवड, दुसरा स्तंभ आहे जमिनीला थंड ठेवण्याची तयारी, तिसरा आहे पाण्याची अचूक वेळ आणि पद्धत, चौथा आहे पिकाचं अचूक पोषण आणि पाचवा आहे कीड आणि रोगांपासून संरक्षण. या 5 स्तंभांना आपण आता सविस्तरपणे समजून घेऊ. आपल्या यशाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे योग्य बियाणाची निवड. आपली ही लढाई पेरणीच्या आधीच म्हणजे योग्य जातीच्या निवडीनेच सुरू होते, कारण काही गोष्टी अशा असतात ज्या नंतरच्या व्यवस्थापनाने सुधारता येत नाहीत. संरक्षण हे आनुवंशिक पातळीवर म्हणजेच बियाणांपासूनच सुरू व्हायला हवं. जर बियाण्यातच उष्णता सहन करण्याची क्षमता नसेल, तर आपण कितीही प्रयत्न केले तरी यश मिळणं कठीण आहे. बाजारात कोथिंबीरीच्या अनेक जाती उपलब्ध आहेत, पण उन्हाळ्यासाठी या 3 जाती सर्वोत्तम मानल्या जातात. पहिली आहे नामधारी सुरभी. ही जात सुगंध आणि उष्णता सहन करण्याच्या क्षमतेसाठी एक गोल्ड स्टँडर्ड मानली जाते. तिचा सुगंध इतका तीव्र आणि आकर्षक असतो की बाजारात ग्राहक स्वतःहून या कोथिंबीरीला पसंती देतात. दुसरी जात आहे इंडस किंवा रॉयल ग्रीन. या जाती जास्त बायोमास म्हणजे पानांची संख्या आणि वजन देण्यासाठी ओळखल्या जातात.
आपल्याला जुडीनुसार किंवा वजनानुसार पैसे मिळतात, त्यामुळे जास्त वजन म्हणजे जास्त नफा. आणि तिसरा पर्याय म्हणजे स्थानिक गावरान वाण. पण इथे काळजी घ्यायची आहे. कोणताही गावरान वाण उन्हाळ्यात चालणार नाही. फक्त अशाच शेतकऱ्याकडून हे बियाणं घ्या ज्याने स्वतः गेल्या वर्षीच्या कडक उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल किंवा मे महिन्यात यशस्वीपणे पीक घेतलेलं आहे. याचा अर्थ त्या बियाण्याने स्वतःला सिद्ध केलेला आहे. आता या उष्णतारोधक जाती काम कशा करतात यामागचं विज्ञान समजून घेऊया. प्रत्येक रोपाच्या आयुष्यात 2 महत्त्वाचे टप्पे असतात. एक शाकीय वाढ म्हणजेच व्हेजिटेटिव्ह फेज आणि दुसरा पुनरुत्पादक टप्पा म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह फेज. शाकीय वाढीच्या काळात रोप पानं, फांद्या आणि देठ वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतं. उष्णता वाढली की सामान्य जाती तणावाखाली येतात आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी लवकर पुनरुत्पादक टप्प्यात जातात, म्हणजेच त्यांना फुलं येतात, ज्याला आपण दांडी येणे म्हणतो. पण या खास उष्णतारोधक जातींचा शाकीय वाढीचा काळ लांब असतो, म्हणजे जास्त तापमानातही त्या फुलांवर न येता पानं वाढवत राहतात. आणि आपल्यासाठी पानंच महत्त्वाची आहेत. जास्त पानं म्हणजे जास्त वजन, चांगली प्रत आणि बाजारात चांगला भाव. म्हणून लांब शाकीय वाढीचा काळ असलेल्या जाती निवडणं हेच यशाचं पहिलं सूत्र आहे. आपल्या यशाचा दुसरा स्तंभ आहे जमिनीची तयारी. मी याला जमिनीसाठी एअर कंडिशनिंग म्हणते. कल्पना करा, मार्च-एप्रिल महिन्यात जमिनीच्या पृष्ठभागाचं तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचतं. अशा तापलेल्या जमिनीवर आपण चालूसुद्धा शकत नाही. मग विचार करा, रोपाची नाजूक मुळं ह्या उष्णतेचा सामना कसा करत असतील. आपल्याला रोपाचे पाय म्हणजेच त्याची मुळं थंड आणि सुरक्षित ठेवायची आहेत. त्यासाठी जमिनीची शास्त्रीय तयारी अत्यंत महत्त्वाची आहे. जमिनीच्या तयारीतील पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे सपाट वाफ्यात पेरणी करणं टाळा. त्याऐवजी 4 फूट रुंदीचे आणि 6 इंच उंचीचे गादी वाफे तयार करा. यामुळे 2 फायदे होतात. एक, पाण्याचा निचरा चांगला होतो, पाणी साचून राहत नाही. आणि दुसरं, जमिनीवर कडक थर किंवा पापडी तयार होत नाही, ज्यामुळे कोवळे कोंब गुदमरत नाहीत आणि सहज वर येतात. वाफे तयार करताना त्यात बेसल डोस म्हणजेच पायाभूत खतं टाका. यामध्ये एकरी 100 किलो सिंगल सुपरफॉस्फेट म्हणजेच SSP टाका. यातील सल्फरमुळे कोथिंबिरीला एक विशिष्ट तीव्र सुगंध येतो, जो ग्राहकांना आकर्षित करतो. सोबत 100 किलो निंबोळी पेंड टाका. ही एक नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करते आणि जमिनीतील हानिकारक बुरशी आणि किडींना प्रतिबंधित करते. यासोबत 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत वापरा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिवळेपणा टाळण्यासाठी एकरी 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट जमिनीत मिसळा. मॅग्नेशियम हे क्लोरोफिल म्हणजेच हरितद्रव्याचा मुख्य घटक आहे. कडक उन्हात हरितद्रव्य नष्ट होण्याची प्रक्रिया वेगाने होते, पण मॅग्नेशियम सल्फेटमुळे ती टिकून राहते आणि पाने गडद हिरवी राहतात. आता आपण तिसऱ्या स्तंभाकडे वळूया. आपण जमिनीला तर थंड ठेवलं, पण जमिनीच्या वर पानांच्या सभोवतालच्या वातावरणाचं काय? दिवसाच्या सर्वात कडक उन्हापासून आणि गरम वाऱ्यांपासून पिकाचं संरक्षण कसं करायचं? यासाठी आपल्याला पिकाभोवती एक संरक्षणात्मक कवच तयार करावं लागेल. यालाच म्हणतात सूक्ष्म हवामान व्यवस्थापन म्हणजेच मायक्रो क्लायमेट मॅनेजमेंट. सूक्ष्म हवामान व्यवस्थापनाचे काही सोपे पण अत्यंत प्रभावी मार्ग आहेत. जर शक्य असेल तर बांबूच्या सहाय्याने तात्पुरती 50% हिरवी शेडनेट लावा. यामुळे दुपारच्या वेळी थेट सूर्यप्रकाश रोपांवर पडणार नाही आणि तापमान 5 ते 7 अंशांनी कमी राहील. दुसरा एक स्वस्थ आणि नैसर्गिक उपाय म्हणजे सजीव कुंपण. आपल्या प्लॉटच्या पश्चिम आणि दक्षिण दिशेने जिथून उष्ण वारे येतात तिथे मख्याच्या किंवा नेपियर गवताच्या 2-3 ओळी लावा. हे उंच वाढणारं पीक एक नैसर्गिक भिंत तयार करतं, जे गरम वाऱ्यांपासून हीट ब्रेक म्हणून काम करतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पेरणीनंतर जमिनीवर भाताच्या पेंड्याचा किंवा ऊसाच्या पाचटाचा अगदी पातळ थर पसरा. याला मल्चिंग म्हणतात. यामुळे सुरुवातीच्या 5-6 दिवसात जे उगवणीसाठी सर्वात महत्त्वाचे असतात, जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि जमीन थंड राहते. 10 ते 15% उगवण दिसताच हे आच्छादन काळजीपूर्वक काढून टाका. आता आपण चौथ्या स्तंभाकडे म्हणजेच एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आश्चर्यकारक मुद्द्याकडे वळत आहोत, ते म्हणजे पाणी देण्याची पद्धत. उन्हाळ्यात पीक वाचवण्यासाठी सर्वात मोठी आणि जीवघेणी चूक शेतकरी पाणी देण्याच्या वेळेत आणि पद्धतीत करतात. अनेकांना वाटतं की कडक ऊन आहे म्हणून दुपारी पाणी दिलं पाहिजे, पण हेच सर्वात घातक ठरू शकतं. यामागचं विज्ञान खूप साधं पण तितकंच घातक आहे. कल्पना करा, भर दुपारी 12 किंवा 1 वाजता तुम्ही पिकाला पाणी देत आहात. तुमच्या पाईपलाईनमध्ये जे पाणी आहे ते उन्हामुळे आधीच गरम झालेलं आहे. जमिनीचा पृष्ठभागही 45-50 अंशांपर्यंत तापलेला आहे. हे गरम पाणी जेव्हा त्या तापलेल्या जमिनीवर पडतं तेव्हा क्षणात वाफ तयार होते.
ही गरम वाफ जमिनीत शिरते आणि कोथिंबिरीच्या नाजूक केसांसारख्या पांढऱ्या मुळांपर्यंत पोहोचते. ही मुळं इतकी नाजूक असतात की या वाफेने ती अक्षरशः शिजून निघतात किंवा उकडून निघतात. यालाच रूट हेअर स्टीमिंग म्हणतात. याचा परिणाम म्हणजे आज चांगलं दिसणारं रोप दुसऱ्या दिवशी अचानक मरून जातं. शेतकऱ्याला कळतही नाही की आपली चूक कुठे झाली. म्हणून पाणी देण्याचं योग्य वेळापत्रक पाळणं अत्यंत गरजेचं आहे. पहिल्या 10 दिवसांपर्यंत म्हणजे उगवण पूर्ण होईपर्यंत रोज संध्याकाळी 6 नंतर जमिनीचा फक्त वरचा थर ओला राहील इतकंच हलकं पाणी द्या. 11व्या दिवसापासून ते काढणीपर्यंत दर 2 ते 3 दिवसांनी पिकाला भारी सिंचन करा, पण फक्त आणि फक्त पहाटे 4 ते सकाळी 7 या वेळेतच. कारण यावेळी जमीन आणि पाणी दोन्ही थंड असतं, बाष्पीभवन कमी होतं आणि दिलेलं पाणी पूर्णपणे मुळांपर्यंत पोहोचतं. आणि जर तुमच्याकडे स्प्रिंकलर किंवा सूक्ष्म तुषार सिंचन असेल तर त्याचा एक अनोखा उपयोग करा. दुपारी 1 वाजता सर्वात जास्त उष्णतेच्या वेळी ते फक्त 10 मिनिटांसाठी चालवा. याचा उद्देश जमिनीला पाणी देणे नाही, तर पिकाच्या सभोवतालची हवा थंड करणे आणि आर्द्रता वाढवणे हा आहे. यामुळे पिकाला तात्पुरता पण मोठा दिलासा मिळतो. आता आपण शेवटच्या आणि 5व्या स्तंभाकडे आलो आहोत, ज्यात पोषण आणि संरक्षण या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. कोथिंबीर हे कमी कालावधीचं फक्त 40 ते 45 दिवसांचं पीक आहे. याला आपण एक स्प्रिंट शर्यत म्हणू शकतो. त्यामुळे याला जलद आणि अचूक पोषण व्यवस्थापनाची गरज असते. इथे चुका करायला किंवा धीम्या गतीने काम करायला वेळ नसतो. हे वाक्य लक्षात ठेवा. या पिकाकडे वेळ नाही. तुम्ही जमिनीत टाकलेली दाणेदार खतं विरघळून पिकाला उपलब्ध व्हायला बराच वेळ लागतो. तोपर्यंत पीक काढणीला आलेलं असतं. त्यामुळे आपल्याला अशा खतांची आणि पोषण पद्धतींची गरज आहे जी पिकाला त्वरित उपलब्ध होतील. आणि यासाठी फवारणी म्हणजेच फोलियर स्प्रे हा सर्वोत्तम मार्ग आहे. फवारणीद्वारे दिलेली अन्नद्रव्य पानांवाटे थेट शोषली जातात आणि काही तासांतच पिकाला उपलब्ध होतात. हे फवारणीचे वेळापत्रक तुमच्या नियोजनाचा भाग बनवा. पेरणीनंतर 15व्या दिवशी 19-19-19 जे एक संतुलित खत आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करा. यामुळे पिकाच्या शाखीय वाढीला जबरदस्त चालना मिळेल. 22व्या दिवशी सीवीड अर्क जे एक नैसर्गिक ताण निवारक आहे आणि 0-52-34 या खताची फवारणी करा. यामुळे पिकाची उष्णता सहन करण्याची शक्ती वाढते आणि देठ मजबूत होतात. 30व्या दिवशी जिब्रेलिक ॲसिडचा अगदी कमी शिफारशी डोस वापरा. यामुळे पानांचा आकार वाढतो आणि पिकाला उंची मिळते. एक अत्यंत महत्त्वाची सूचना, मार्च महिन्यानंतर युरियाचा वापर कटाक्षाने टाळा. जास्त नायट्रोजनमुळे पाने पाणचट आणि नरम होतात, ज्यामुळे ती बाजारात नेईपर्यंत सडण्याची किंवा काळी पडण्याची शक्यता वाढते. कीड नियंत्रणासाठी महागडी औषधं फवारण्याऐवजी एकरी 10 पिवळे चिकट सापळे लावा. हा मावा, तुडतुळे यांसारख्या उडणाऱ्या किडींना नियंत्रणात ठेवण्याचा एक स्वस्त, प्रभावी आणि रासायनिक मुक्त उपाय आहे. जर तुम्ही या सर्व 5 स्तंभांवर आधारित वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला तर या मार्च संकटाचं तुम्ही निश्चितपणे एका सुवर्ण संधीत रूपांतर करू शकता. एका एकरातून 45 दिवसांच्या एका हंगामात 1 लाखापेक्षा जास्त निव्वळ नफा मिळवणं हे पूर्णपणे शक्य आहे. कारण जेव्हा बाजारात इतर कोणाचीही कोथिंबीर उपलब्ध नसते तेव्हा तुम्ही पुरवठा करणाऱ्या मोजक्या शेतकऱ्यांपैकी एक असाल. आणि जेव्हा मागणी जास्त आणि पुरवठा कमी असतो तेव्हा बाजारातील भाव तुम्हाला हवा तसा मिळतो. म्हणून शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, शेती हे आता केवळ कष्टाचं काम राहिलेलं नाही. ते एक विज्ञान आहे आणि उन्हाळी कोथिंबीर ही त्याची अंतिम परीक्षा आहे. या विश्लेषणामध्ये सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं पालन करा आणि तुम्ही त्या निवडक शेतकऱ्यांपैकी एक असाल जे बाजारात ताजी, हिरवीगार, सुगंधी कोथिंबीर पुरवतील जेव्हा बाकीचा संपूर्ण बाजार रिकामा असेल. कारण आधुनिक शेती ही केवळ मेहनतीची नाही तर ती हुशारीची आणि अचूक नियोजनाची बाब आहे. जर या माहितीने तुमचा विचार बदलला असेल, नंबर 1 लाईक करा, नंबर 2 सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या शेतकरी गटामध्ये नक्की शेअर करा.